मॉर्निंग स्टुडंट्स, वन्स अगेन सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या अतिशय महत्त्वाचा टॉपिक जो आहे, जो आपण ऑलरेडी चालू केलेला आहे, त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस केले प्रिव्हियस लेक्चर मध्ये. काय काय बघितलं आपण काल बघितलं आपण फ्लुइड म्हणजे काय, आपण रिकॅप करूया पहिल्यांदा व्यवस्थित. पहिल्यांदा बघितलं व्हॉट इज फ्लुइड. फ्लुइड म्हणजे काय, असा सबस्टन्स जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एअर आहे, वॉटर आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण काय म्हणतो, गॅसेस अँड लिक्विड्स आर द फ्लुइड्स. नंतर बघितलं आपण की आयडियल फ्लुइड म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. नंतर बघितलं आपण जनरल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड काय असतात. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण शेवटला कव्हर केला होता लास्ट लेक्चर मध्ये, तो म्हणजे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. बघा मी काय म्हणतो, बघा फ्लुइड बद्दल काय माहिती बघितली. रिव्हिजन रिकॅप का करतोय, कारण तुम्हाला माहिती असेल की फिजिक्स मध्ये प्रत्येक आर्टिकल एकमेकावर अवलंबून असते. जर तुम्हाला हे आर्टिकल समजून घ्यायचं असेल तर तुम्ही 100% प्रिव्हियस लेक्चर बघणार तिथं गरजेचं आहे. अदरवाइज यू वोंट अंडरस्टँड एनिथिंग. ओके, आपण मुद्दा डिस्कस कोणता करतो तर व्हॉट इज द प्रेशर टू लिक्विड कॉलम. बोलतोय बघा सगळेजण. जेव्हा मी एका लिक्विड कॉलमचा विचार करतोय, काल आपण इमॅजिनरी सिलेंडर बघितला. हा एक सिलेंडर होता, याची हाईट आपण काय मानली होती, आपण याची हाईट अज्युम केली होती एच काय याची हाईट आहे. तर आपण याच्या इमॅजिनरी सिलेंडर मध्ये जर आपण फ्लुइड इन्सर्ट केलं, ऑलरेडी आपण सिलेंडर पाण्यामध्ये बुडवतो किंवा लिक्विड मध्ये बुडवतो, डीप करतो लिक्विड मध्ये, तर ह्या सरफेसवर हा जो सरफेस आहे, इमॅजिन करा व्यवस्थित. मी काय म्हणतो बघा, समजून घ्या. हा जो सरफेस आहे, ह्या सरफेसवर किती प्रेशर ऍक्ट होणार. प्रेशर कसं काम करणार, ऑलवेज डाऊनवर्ड. असं काही नियम नाही ऑलवेज डाऊनवर्ड, पण या केस मध्ये कसं असणार आहे, डाऊनवर्डला. आता फॉर्म्युला पण डिराईव्ह केला होता. काय फॉर्म्युला होता असा, द फॉर्म्युला वॉज P इक्वल टू रो GH. काय फॉर्म्युला होता की प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम हा डेन्सिटी, जे फ्लुइड आपण भरलेला आहे कंटेनर मध्ये, त्याची डेन्सिटी, नंतर ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेशन दॅट इज स्मॉल g, आणि हा हाईट, ही हाईट जी आहे. आता ही हाईट मोजायची कुठून, हे फार मोठं कन्फ्युजन आहे बऱ्याच मुलांच्या डोक्यामध्ये. काय कन्फ्युजन ते मी आवडतो थोडं, आय ट्राय टू मेक इट व्हेरी क्लिअर. आपल्याला हाईट मोजायची आहे टॉप पासून. लक्षात ठेवा काय मोजणार आपण. या केस मध्ये आय एम गोइंग टू मेजर हाईट फ्रॉम दिस रेफरन्स पॉइंट. मला मी रेफरन्स म्हणतो बघा. तुम्ही लिहायचं आहे नोटबुक मध्ये, लगेच लिहायचं आहे. रिव्हिजनचा पार्ट 100% माहित पाहिजे तुम्हाला. हे आपण रेफरन्स पॉइंट समजा मी नाव दिलंय तर ए आणि बी, तर ए पासून मी अंतर मोजणार. आता मग सांगा, आपण बरेच जण काय म्हणतो की एच म्हणजे हाईट म्हणजे काय, वर्टिकल अपवर्ड नाही. का रिपीट करावं, कारण ही गैरसमज आहे मुलांच्या मनामध्ये. तो गैरसमज दूर करणं आपलं काम आहे. काय म्हणतोय मी, ही हाईट कुठून मोजणार मी, आय एम गोइंग टू मेजर हाईट फ्रॉम ए पॉइंट. म्हणजे थोडक्यात डेप्थ मला काय हरकत नाहीये. जसं मी खाली जाणार तसा प्रेशर वाढत झालाय, कारण का एच वाढतोय. बघा ना, समजा मी इथं आलो, या पॉइंट विषय आलो, एच एवढा आहे, या पॉइंट जवळ एच एवढा, एच वाढला गुणाकार वाढणार, पी वाढणार. सिंपल लॉजिक. म्हणून तुम्हाला माहिती असेल तर जेव्हा आपण पाण्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट बुडतो किंवा आपण स्वतः बुडतो, इफ यू नो द स्विमिंग प्रॉपरली, तर तुम्हाला आढळतं की जेवढा आपण डीप मध्ये जातो तेवढा आपल्या डोक्यावर प्रेशर जास्त काम करतो. कारण का, लिक्विडचं प्रमाण जास्त डोक्यावर, त्या दाबणं जास्त आपल्या डोक्याला, म्हणून प्रेशर जास्त असतं. पण सायंटिफिकली प्रूव्हन फॉर्म्युला कोणता आहे, P इक्वल टू रो GH. हा फॉर्म्युला थोडा बेसिक माहिती आहे, जे आपण काय डिराईव्ह केले मॅथमॅटिकली. प्रेशर इक्वल फोर्स बाय एरिया, म्हणजे नंतर फोर्स म्हणजे मास ऍक्सेलरेशन, mg, W इक्वल mg, बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. आय होप यू आर व्हेरी मच क्लिअर विथ दिस. रिव्हिजन केल्याशिवाय कुठल्याही पुढचं लेक्चर अटेंड करायचं लक्षात ठेवा. तुम्ही प्रिव्हियस लेक्चर प्रॉपरली बघितलं, समजून घेतलं, तर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर लेक्चर बघितल्यानंतर समजणार आहे. ओके, हे झाला आपला रिव्हिजनचा पार्ट. आता आपण एक्झॅक्टली आपल्या आर्टिकलला सुरुवात करूया. ज्या आर्टिकलचा बेस जो आहे, बेसिक पार्ट जो आहे, तो मी आता सांगितलेला आहे. आर्टिकलचं हेडिंग काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हेडिंग द हेडिंग ऍटमॉस्फेरिक प्रेशर. इंटरेस्टिंग पार्ट आहे, फार इंटरेस्टिंग पार्ट आहे. आता प्रश्न असा पडतो की ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय एक्झॅक्टली, व्हॉट डू यू मीन बाय ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्याला माहित पाहिजे की जेव्हा आपण अर्थ सरफेसवर अनुभव घेतो
की बऱ्याच वेळा बघा आपल्याला वाटतं की बाबा आज वारं जास्त चाललंय, वेगानं चाललेलं आहे वारं, वादळ वगैरे असा अनुभव घेतो आपण सध्या, ते सुद्धा सध्या हे वातावरण सुद्धा आहे. मुद्दा असा राहतो की बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की प्रेशर एका ठिकाणी जास्त आहे, दाब जास्त वाटतं का डोक्यावर. पण तेच तुम्ही जर घाट सेक्शन मध्ये गेला, घाटावर गेला, तिथं उंचावर मे बी पर्वतावर गेला, जर तुम्ही शिखरावर गेला बाय ट्रॅव्हलिंग, तुम्हाला असं वाटतं तुमच्या कानामध्ये काय वेळा आपण म्हणतो की आवाज कमी आल्यासारखं वाटतो, कान जाम झाल्यासारखं वाटतो. त्याचं कारण काय, तर प्रेशर जसं जसं हाईट असाल ना, उंचीवर असाल, प्रेशर कमी होतं. लक्षात ठेवा, प्रेशर कमी होतं. पुण्यासाठी बोलतोय मी, ऍटमॉस्फेरिक प्रेशर बद्दल बोलतोय. प्रश्न असा पडतो, खूप वेळा आपण ऐकलेला आहे 8, 9, 10 स्टँडर्ड मध्ये की ऍटमॉस्फेरिक प्रेशर याचा अर्थ काय. पण ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा अर्थ काय की प्रेशर ड्यू टू फ्लुइड स्पेशली एअर अप्लाइड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. प्रेशर पुणे आपला जिल्हा आहे फ्लुइड. कोणतं फ्लुइड आहे आपल्या ऍटमॉस्फेअर मध्ये, एअर. तर एअरनं हवेनं पृथ्वीच्या सरफेसवर जो काय दाब निर्माण केलेला आहे त्याला काय म्हणतो आपण, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. अगदी बेसिक पॉइंट सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय. पहिला पॉइंट इट इज, हा पहिला पॉइंट तुला रिव्हिजन आहे त्यामुळे असं काही संबंध नाही, आपल्या ऍक्च्युअल पॉइंट इथं लक्षात ठेवा व्यवस्थित. इट इज द प्रेशर, applied by air. काय म्हणले मी, इट इज द प्रेशर अप्लाइड बाय एअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ऑन द सरफेस ऑफ अर्थ. एवढं डेफिनेशन द्यायची, काही वेगळे एक्स्ट्रा लिहू नका. काय म्हणले मी, इट इज द प्रेशर अप्लाइड बाय द एअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. अतिशय इंटरेस्टिंग पॉइंट आहे. आता मुद्दा असा राहतो की ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजायचं कसं, ते प्रेशर कुठं मोजलं जातं आणि कुठं जास्त कुठं कमी. समजते मी काय म्हणतोय. काय पुढचा मुद्दा महत्वाचा की ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजायचं कसं, कुठं जास्त कुठं कमी. त्याकरता आपल्याला माहिती पाहिजे की ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्त कुठं असतं, जास्त कुठं असतं, कमी कुठं असतं. समज मी आला मी काय बोलतो. सिंपल लॉजिक आहे की आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजताना मॅक्सिमम प्रेशर कुठं आहे हे समजण्याकरता हा फॉर्म्युला वापरा, इक्वल टू ρ GH. आता तुम्ही मला सांगा, सगळ्यांकडे बघायचं आहे हे आपल्या अर्थ सरफेस आहे, वर एअर आहे, आय एम शोइंग एअर बाय. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, एच कुठून मोजायचा, वरून खाली जायचं. आपल्याला वरून खाली जायचं आहे. वरून खाली जर तुम्ही डेप्थ वाढली की प्रेशर वाढलं. म्हणजे काय लक्षात ठेवा की ऍटमॉस्फेरिक प्रेशर ही कायम सरफेस ऑफ द अर्थ जास्त असतं. काय म्हणलं, सरफेस ऑफ अर्थ वर जास्त असतं. पण सगळ्यात जास्त कुठे, तर तुम्हाला माहित पाहिजे की समुद्र सपाटीवर, काय म्हणतो तुम्ही, अर्थ वर जे आपला सी लेवल जे आहे, समुद्र आहे सी, तर मॅक्सिमम प्रेशर कुठे असतं, सी ला असतं, समुद्र सपाटीवर असतं मॅक्सिमम प्रेशर. तुम्ही असं कसं, अहो सिंपल लॉजिक आहे. मला सांगा, इमॅजिन करा इकडे बघा, तुम्ही इथं आहात, अर्थ सर्कल असा आहे की इमॅजिन करा की इथं आपलं ओशन वॉटर आहे. आता इमॅजिन करा की आपले अर्थ फार मोठे आहे, त्यातला छोटासा पार्ट दाखवला लागलोय. म्हणजे काय की इथं मी येण्याकरता, ह्या लेवलला येण्याकरता, ह्या समुद्र सपाटीपाशी येण्याकरता मला किती अंतर खाली यावं लागलं, याची अंतर खाली यावं लागलं. लक्षात ठेवा, लॉजिकली सांगायला अगदी हे गोष्टी पुस्तकात सांगितलेलं नाहीये. काय म्हणलं बघा, मला एच इतक्या हाईटवर खाली यावं लागलं. तुम्हाला माहिती आहे ρGH वाढणं म्हणजे प्रेशर वाढणं. म्हणजे आपला पुढचा महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे, तुम्ही डायग्राम काढून घ्या लगेच. आपला पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते मॅक्सिमम कुठे असतं, ऍट सी लेवल. कुठे असतं, ऍट सी लेवल. ओके, नेक्स्ट पॉइंट. मी डायग्राम काढले असं गृहीत धरतोय मी. ओके, डायग्राम स्वतः सॅम्पल्स काढा तुम्ही. ल्या यू कॅन राईट हिअर सी लेवल. पुढचा मुद्दा लिहा, atmospheric pressure, atmospheric, I am naming atmospheric pressure is maximum at sea level.
समुद्र सपाटीवर म्हणजे समुद्राच्या पाण्यावर ऍटमॉस्फिअर प्रेशर काय जास्त असणार. म्हणजे तुम्ही विचारलं की सर्व मॅक्सिमम प्रेशर कुठं, तुम्ही म्हणा सी लेवल. मग मिनिमम कुठं हे माहित पाहिजे आपल्याला. तुम्हीच मला सांगा प्रेशर कमी कधी होणार. व्हेन प्रेशर गोइंग डिक्रीज, विचार करून सांगा. सिंपल आहे, जर एच कमी झाला तर प्रेशर कमी होणार. म्हणजे कुठला व्हॅल्यू कमी होणार, पी कमी होणार. आता एच कमी होण्याकरता आपल्याला जावं कुठं लागेल. आज क्वेश्चन क्लिअर असेल. आपल्याला एच कमी करायचं असेल तर जावं कुठं लागेल, तर हायटो जावं लागेल. म्हणजे मी इथून मूव्ह व्हायला पाहिजे. आय हॅव टू मूव्ह फ्रॉम धिस पोर्शन. जसे मी वर जाणार हायटो जाणार उंचीवर जाणार, अल्टिट्यूड वाढणार अल्टिट्यूड, असं एच वाढत जाणार नाही, एच कमी होत राहणार. कारण का अंतर कुठून मोजणार आपण, वरून खाली. म्हणजे एच ची व्हॅल्यू कमी होत चालले कसं, ऍज वी मूव्ह व्हर्टिकली अपवर्ड. म्हणजेच काय, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर हे व्हर्टिकली अपवर्ड जाताना कमी होतं. हे विसरू नका. काय म्हणते मी, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर is going to decrease as we move at higher altitudes. Next point. हे लॉजिक तुम्हाला समजलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट, atmospheric pressure keeps on decreasing. व्यवस्थित लिहा, keeps on decreasing and the atmospheric pressure keeps on decreasing while moving upward. While moving upward. अतिशय महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं, रिझल्ट सांगितलं का कमी होते. आता सायंटिफिकली प्रूव्हन एक अंतर काढलेलं आहे. ज्या अंतरावर असं गृहीत धरलं जातं की ऍटमॉस्फिअर प्रेशर काय असतं, 0 असतं. काय म्हटलं बघा, हे असं अंतर आहे ज्या अंतरावर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर विल बी 0 आणि हे अंतर सायंटिफिकली प्रूव्हन व्हॅल्यू आहे ते आहे 8 किलोमीटर. काय म्हणले मी, 8 किलोमीटर. म्हणजे काय, जर मी ह्या इथून समुद्र सपाटीपासून 8 किलोमीटर इतक्या हाईटवर जर गेलो पृथ्वीच्या सरफेसवर तर प्रेशर काय होतं, 0 होतं. आणि त्याच पॉइंटला आपण म्हणतो व्हॅक्यूम. त्याच्या पलीकडे काय असणार आहे, व्हॅक्यूम म्हणजे 0 प्रेशर. मुद्दा असा की प्रेशर खरंच 0 होतं का, नाही. प्रेशर कमी असतं, व्हॅल्यू प्रेशर फार कमी असते, म्हणून आपण त्याला म्हणतो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. कळते मी काय म्हणतोय. नेक्स्ट पॉइंट, ऍट अ डिस्टन्स. त्याच्यामध्ये मुद्दा आहे बघा, ऍट अ डिस्टन्स अप टू 8 किलोमीटर. अंडरलाइन करा 8 किलोमीटरला. At a distance up to 8 kilometer, atmospheric pressure exists. म्हणजे बऱ्यापैकी असणार हरकत नाही. atmospheric pressure exists. पुस्तक तुमचं क्लिअर करा. but above this म्हणजे काय, above 8 किलोमीटर म्हणते मी. above this there is a vacuum. म्हणजे मी ह्याच्यावर काय असणार आहे, व्हॅक्यूम असणार आहे. म्हणजे प्रेशर कमी असणार आहे, लक्षात ठेवा. आणि मला सांगा, आपल्याला माहित पाहिजे की मॅक्सिमम प्रेशर जे असतं ऍटमॉस्फिअरचं अर्थ सरफेसच्या सी लेवलला त्यालाच काय म्हणतो आपण, नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता सांगितलं मी, काय सांगा की 8 किलोमीटरच्या वर प्रेशर काय असणार आहे, 0 असणार. ऑलमोस्ट त्याला मी व्हॅक्यूम म्हणतोय, म्हणून मी काय लिहिलं, इट इज कॉल्ड ॲज व्हॅक्यूम. आणि जे प्रेशर मॅक्सिमम असतं ऍट सी लेवलला त्याला म्हणतो आपण नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर. नेक्स्ट पॉइंट, द प्रेशर of atmosphere at sea level, and me pressure of atmosphere at sea level is called
नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आपण NAP म्हणतो, दॅट इज नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस केलाय. काय काय बघितलं बघा, सुरुवातीला मी काय सांगितलं, बेसिक सांगितलं की प्रेशर कशावर डिपेंड आहे, तर हा डिपेंड आहे ρGH वर. पुढचा मुद्दा काय सांगितला आपण सांगा. पहिला मुद्दा, इट इज द प्रेशर अप्लाइड बाय एअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थ सरफेसवर पुढे अप्लाय केले प्रेशर एअर, त्याला काय म्हणतो आपण, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पुढे डायग्राम ड्रॉ केली सिंपल. ह्यात काय सांगितलं एक्झॅक्टली आपण की ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज मॅक्सिमम ऍट सी लेवल. कुठं असतं मॅक्सिमम प्रेशर, सी लेवलला. ॲटमॉस्फेरिक प्रेशर कीप्स ऑन डिक्रीजिंग व्हाईल मूव्हिंग अपवर्ड. जसं जसं आपण वर जाणार आहे, हाईट मीन्स अल्टिट्यूड वाढणार आहे, तसं ॲटमॉस्फेरिक व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होत राहणार आहे, म्हणून आपण डिक्रीजिंग. पुढे काय सांगितलं मी, ऍट डिस्टन्स अप टू 8 किलोमीटर ॲटमॉस्फेरिक प्रेशर एक्झिस्ट. म्हणजे 8 किलोमीटर पर्यंत जसं तुम्ही जाणार वर, प्रेशर काय असणार, ॲटमॉस्फेअरचं एक्झिस्ट मध्ये असणार आहे, तुम्ही अनुभव घेणार आहे त्याचा. बट अबाव धिस देयर इज अ व्हॅक्यूम. त्याच्यावर काय आहे, व्हॅक्यूम. पुढे काय सांगितलं आपण, प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर ऍट सी लेवल इज कॉल्ड एज नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आय होप तुम्हाला सगळे मुद्दे कळाले असतील. दिस एंड ऑफ द आर्टिकल, दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, तुमचं काम काय, डायग्राम सुद्धा एक्झाम मध्ये दाखवायची आहे. ही डायग्राम काही गरज नाही, बेसिक आहे, बट यू मस्ट ड्रॉ दिस डायग्राम. ही डायग्राम पुस्तकात दिलेली नाहीये, पण समजण्याकरता तुम्ही डायग्राम जर काढली एक्झाम मध्ये, that will be more easy to understand to the examiners. Okay, this is the end of the article, atmospheric pressure. आता आपण बघूया पुढे अतिशय महत्त्वाचा मुद्दा, that is absolute pressure and gauge pressure. Okay, heading the next point. प्रिव्हियस आर्टिकल जास्त आपण जस्ट रिसेंटली बघितलं, काय होतं ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता प्रश्न असा पडतो की जर समजा मला प्रेशर काढायचं आहे, समजा आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट प्रेशर ऑन दिस डस्टर. इथे ॲटमॉस्फिअर आहे की नाही, इथे एअर आहे 100%. तुम्हाला विचारलं इथे प्रेशर किती, तर आपल्याला कुठली मेथड नाही, आपल्याला माहित नाही की फॉर्म्युला कुठला आहे. त्याकरता आर्टिकल आपल्याला शिकायचं आहे. आपण काय प्रेशर प्रत्येक वेळी मेजर करायला, वी आर नॉट गोइंग टू गो ऍट सी लेवल ऑर ऍट 8 किलोमीटर. नो, आपण असा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे ज्या फॉर्म्युला साइन आपण प्रेशर कुठेही काढू शकतो. कोणाचं, ॲटमॉस्फिअरचं. Heading the next point, dividing absolute pressure. This is interesting article. Absolute pressure. Absolute pressure and gauge pressure. काय म्हणले मी, ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. शब्दांवर जाऊ नका, ऍब्सोल्यूट सारखं परफेक्ट असं काय संबंध नाही इथं. गेज प्रेशर हा देखील वेगळी टर्म आहे. ओके, आता हे समजून घेण्याकरता आपलं पहिलं काम करावं लागेल, एक सिंपल डायग्राम काढावं लागेल. डायग्राम साइन आपण हा कॉन्सेप्ट समजून घेणार आहे. सो ड्रॉ डायग्राम आला मी, तुम्ही काहीच एक सिंपल एक सिलेंडर दाखवा. फर्स्ट आपण शो कंटेनर. पहिला पण टाकायचं डायग्राम म्हणून, नोटबुक मध्ये हेडिंग द्यायचं लगेच डायग्राम. ओके, शो वन सिंपल कंटेनर. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये दाखवलं होतं सिंपल कंटेनर, दाखवा त्यासारखंच. आता काय करा, कंटेनर मध्ये दाखवा वॉटर. यू शो वॉटर. डायग्राम इंग्लिश आपण सॅम्पल काढतो, कारण तुम्हाला माहित पडेल एक्झाम मध्ये डायग्राम कशी काढायची, हाऊ टू फॉलो स्टेप्स. त्यामुळे डायग्राम देखील आपल्याला अत्यंत महत्वाची आहे. लाईट डायग्राम मला करून दाखवते, यू हॅव टू ड्रॉ एक्झॅक्टली लाईक दिस. आता आपल्याला काय करायचं, एक दाखवलं सिलेंडर. वी आर गोइंग टू शो वन सिंपल सिलेंडर. दाखवा सिलेंडर. दाखवला सिलेंडर. आता हा सिलेंडर जो आहे, या सिलेंडरची आपण हाईट मेजर करण्याकरता आपण 2 पॉइंट डिस्कस करणार आहेत.
इथं आधी नाव द्या. इथं असणार आपला एअर असणार, ओके, आणि इथं नाव द्या, हे असणार आपलं लिक्विड. तुम्ही दाखवले पाणी, तुम्ही कोणतरी पिळू शकता, पण म्हणून जनरली तुम्ही लिक्विड. आता हा जो सिलेंडर आहे, हा सिलेंडर विसरू नका, हा इमॅजिनरी सिलेंडर आहे. सिलेंडर कसला आहे हा? इमॅजिनरी सिलेंडर. ओके, लिहा साईडला, लेबल करा इमॅजिनरी सिलेंडर. इमॅजिनरी सिलेंडर. ठीक आहे. आता आपण दोन मुद्दे दाखवूया, दोन पॉइंट दाखवूया. जर चला हा जो पोर्शन आहे, हा इथला टॉपमोस्ट पोर्शन, ह्याला मी x1 म्हणतो. काय म्हणतो मी ह्याला? x1. डायग्राम दाखवा. हा आहे आपला x1 आणि ऑब्वियसली हा काय असणार मग बाय युजिंग अनालॉजी x2. x1 x2 समजते मी काय म्हणतोय? काय म्हणलं बघा, हा असणार आहे x1, हा असणार आहे x2. आपण जे अंतर मोजणार ना, हे अंतर मोजणार आपण बॉटम पासून. हे कन्फ्युजन लागतो. वी डोंट ट्राय टू टेक एनी टर्म इनटू कन्फ्युजन. बेसिक पासून काय सांगायचं आहे की आपण इथे अंतर कुठून मोजणार? मी बेस पासून मोजणार आहे. विसरू नका, दिस इज आवर रेफरन्स पॉइंट. इथे लिहिणार मी रेफरन्स पॉइंट. रेफरन्स पॉइंट म्हणजे कोणता पॉइंट? ज्या पॉइंट पासून अंतर मोजणार आहे. रेफरन्स लेवल म्हणून काय करतो? एक आहे रेफरन्स लेवल ऑफ ब्रॅकेट, रेफरन्स लेवल. बरोबर आहे ना? आता x1 जे अंतर आहे ना, x1 हे लक्षात ठेवा. x1 मी इथून मोजतोय रेफरन्स पासून, म्हणजे हे आपलं x1 असणार. इथे लिहितो वाटलं साईडला, तुम्ही पण लिहा. x1 आहे आणि हे जे अंतर आहे x2, हे अंतर मी इथून मोजतो, म्हणजे झालं x2. आय होप यू आर वेरी मच क्लिअर विथ दिस नाउ. ही x2 इथलं अंतर आहे, x1 एवढा अंतर आहे. मग h काय असणार? हाईट ऑफ सिलेंडर काय असणार? सिंपल आहे, मी साइड लिहितो. जर h इक्वल टू, तुम्ही सांगा मला सिलेंडर हाईट करायची, म्हणजे हे अंतर हे बघा, हे अंतर x1, तुम्ही x2 वजा केलं तुम्हाला काय मिळणार? हाईट मिळणार त्याची या इमेजरी सिलेंडरची. सो व्हॉट आय कॅन राईट हियर? h इक्वल टू x1 मायनस x2. h काय लिहिलं? x1 मायनस x2. आणि अजून एक रिझल्ट आहे याच्यामध्ये, x1 ग्रेटर दॅन x2. काय म्हणले मी? x1 हा x2 पेक्षा मोठा आहे. अजून काय म्हणले? h इक्वल टू x1 मायनस x2 आणि हे नाव दिले आहेत आपण. ओके, हे डायग्राम झाले आपले, अति सिंपल डायग्राम. आता यामध्ये मी काही महत्त्वाचे दाखवणार आहे. आय एम गोइंग टू शो यू इम्पॉर्टंट थिंग्स हियर. लुक ॲट इट. आता मुद्दा काय राहतोय बघा, की ज्या ज्या वेळेस आपण सरफेस दाखवतो तेव्हा एरिया दाखवणं गरजेचं आहे. काय दाखवणं गरजेचं आहे? एरिया. आता हा एरिया असणार आहे, एरियाला मी A1 म्हणतो, A2 असणार, A2. ओके, नाव द्या लगेच. ओके, हा एरियाला A1 म्हणा. कोणता एरिया? हा टॉपमोस्ट सरफेस, हा वरचा सरफेस. इथं लिक्विड असणार 100%. इथं काय असणार? लिक्विड. आता एक पॉइंट घेऊया लिक्विड मधला, एक पॉइंट किंवा सेंटर ऑफ मास कशी घेऊया. इथं जरूर एक पॉइंट आहे. आता तुम्ही मला सांगायचं की या पॉइंटला कुठला पॉइंट घ्या, लिक्विडचं वेट कसं काम करणार? बघा इथं हे लिक्विडचं वेट कुठं काम करणार? इट विल ऍक्ट डाउनवर्ड. सिंपल आहे. पाण्याची बाटली घ्या, तर पाणी होतं. आता तुम्ही जर पकडले पाण्याच्या बाटलीला हातावर ठेवल्या अशी इथं, तर तुम्हाला इथं फोर्स अप्लाय होतं का हातावर? कारण का ती पाणी जे आहे बॉटल मध्ये ते तुमच्या हातावर फोर्स अप्लाय करते. म्हणजे वेट आहे ती. फोर्स म्हणजे काय असणार आहे? वेट. हेच आय विल शो हियर. साईडला बघायचं, मी दाखवतो इथं बघा. दाखवला काय ॲरो? यू हॅव टू शो ॲरो इन युअर नोटबुक. हे काय असणार आहे? mg. या लोक आय राईट ॲज, इथं लिहिणार मी m इंटू g. हा ॲरो जो आहे ह्याला मी mg म्हणलं, विसरू नका. हा काय असणार आपला mg चा. ठीक आहे. आता पुढचा माझा मुद्दा, इथं एअर आहे, बरोबर आहे का? इथं एअर आहे, इथं वर. व्हेरी इझी. पण ते एअरचं प्रेशर नंतर काय करणार आहे? इथं जे आहे x1, इथं पण लिक्विड आहे. तर वर लिक्विड आहे का नाही सांगा? या सिलेंडरच्या वर लिक्विड आहे का नाही सांगा, बघायचं. हे लिक्विड आहे का नाही? तर आता ही लिक्विड जे आहे या सरफेस एवढा फोर्स अप्लाय करणार. लिक्विड जे आहे बघा, हे लिक्विड काय नाही, कुठं बघायचं आहे? दिसतं का? हे लिक्विड सगळं लिक्विडचा जो थर आहे
हा एवढं काय करणार फोर्स अप्लाय करणार तर मी त्या फोर्सला म्हणतो मी F1. तर फोर्स कसा असणार डाऊनवर्ड. F4 कोणता फोर्स आहे स्वतःला विचारायचं. लॉ थोडा वेळ लागला काय अडचण आपण बेसिक जायचं आपल्याला. F1 कुठला फोर्स आहे. F1 हा जो लिक्विड आहे इथला लिक्विड या लिक्विडचा फोर्स आहे A1 काम करणार F1 हे विसरू नका. आता A2 वर फोर्स अप्लाय करणार कोण 100% त्या पाण्याचं वजन आणि F1 म्हणजे काय असणार सांगा. हा F1 चा आहे हा F2 दिसतो का ना F2 इफ यू सी हियर F2. आता इथला A2 वर काम करणारा फोर्स कुठला असणार F2 ते असा असणार ठीक आहे आपण नीट बघा. हे असणार आपले F2 म्हणजे F2 कसं काय वर स्वतः विचारा. हे जे सिलेंडर आहे सिलेंडरच्या खाली पाणी आहे का नाही लिक्विड आहे का नाही आता तुम्हाला लिक्विड दाखवा तुम्ही अजून फिरवून जाईल. इकडे बघा इथे लिक्विड आहे का नाही सांगा बरं. दिसतोय yes you can see easily liquid is present here. आता तुम्ही जर बघितलं तर हा जो लेयर आहे लिक्विडचा हा काय करणार A2 वर फोर्स अप्लाय करणार. A2 दिसतो तुम्हाला येतो A2 म्हणून चला हा A2 आहे तर खाली पाणी आहे इथे माझा हात आहे खाली पाण्याची प्रेशर अप्लाय करणार पाणी जेव्हा खाली गेल्यामुळे प्रेशर कोणतं अप्लाय म्हणजे फोर्स कोणता अप्लाय म्हणजे F2 कसा आहे वर आहे F1 खाली mg पण खाली. आता आपल्याला माहित आहे हे लिक्विड स्टॅटिक मध्ये आहे कारण आपण स्टडी कुठला करतो हायड्रोस्टॅटिक्स कारण सांगितलंय लाइक इन प्रिव्हियस लेक्चर आय टोल्ड की आपण स्टडी कुणाचा करतोय हायड्रोस्टॅटिक्सचा स्टडी करतोय म्हणजे जे लिक्विड स्थिर आहे त्याचा आपण अभ्यास करतोय. ह्याचा अर्थ असा आहे की या पूर्ण सिलेंडर मधला लिक्विड इक्विलिब्रियम ठेवत असेल देयर मस्ट बी बॅलन्सिंग फोर्सेस. तर काय पाहिजे बॅलन्सिंग फोर्सेस. ओके दिस इज अ सिंपल डायग्राम. आता आपण डायग्राम बद्दल माहिती लिहूया वन बाय वन. ओके डायग्राम पहिला पण झाला दुसरा मांडला याच्यामध्येच. consider an imaginary cylinder an imaginary cylinder having surface areas area A1 and A2 respectively. काय म्हणलं बघा ते इमेज सिलेंडर दाखवलं आपण सिलेंडरचा एरिया काय आहे A1 A2 आपण ऑलरेडी दाखवलेला आहे. पृष्ठावर नेक्स्ट पॉइंट टाका. note that x1 greater than x2 व्यवस्थित लिहायचं आहे. काय म्हणते मी x1 greater than x2 and h equal to x1 minus x2 ही माहित पाहिजे. आधी सांगितलेलं आपण आता डेरिव्हेशन मध्ये 1 by 1 लिहिलेला आहे. काय लिहिलं मी x1 greater than x2 and h equal to x1 minus x2 अतिशय बेसिक पॉइंट तुम्हाला सांगितलेला आहे. नेक्स्ट पॉइंट टाका. फुल स्टॉप पण कंटिन्यू करा फक्त आपण इक्वेशन लिहायचं. ओके या न्यू लाईन द फोर्सेस acting on liquid inside the cylinder बरोबर आहे ना लिक्विड फोर्स अप्लाय करणार ना इनसाइड द सिलेंडर आर कोणकोणते फोर्स येतो सांगा बघ. मी सांगितलं बघा लिहा आर F1 F2 लिहा R F1 and F2 व्यवस्थित लिहा. काय म्हणले मी F1 and F2 अतिशय बेसिक पॉइंट मला सांगतोय. along with आपण पाठ करण्या बाबत कन्सेप्ट बाबा समजलेला आहे त्या पद्धतीने आपण चाललोय. कुठल्या गोष्टी पाठ करू नका. along with its weight म्हणजेच काय म्हणलं बघा या लिक्विड कॉलमवर
म्हणजे मला सांगा हा सरफेस A2 जो आहे ह्याचे कोणकोणते फोर्सेस काम करणार किंवा लिक्विड कॉलम जो आहे सिलेंडर मधला त्यावर कोणकोणते फोर्सेस काम करतात बघा. विच आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट. काय सांगितलं नंबर 1 मी F1 लिहिले बघा आपण. दिसतं का F1 नंतर F2 अँड इट्स अ वेट म्हणजे mg. समजतंय मी काय म्हणतोय. आता आपण लिहा नेक्स्ट पॉइंट. As liquid is in static equilibrium, as liquid is in static equilibrium, equilibrium चा अर्थ स्थिर शांत. As liquid is in static equilibrium, hence काय कंडिशन आहे बघा. हे लिक्विड जे आहे आपलं या इमेजर सिलेंडर मधलं लिक्विड स्टॅटिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. कशामध्ये आहे इन स्टॅटिक इक्विलिब्रियम. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागेल नेट डाऊनवर्ड फोर्स मस्ट बी इक्वल टू नेट अपवर्ड फोर्स. म्हणजे आपलं लिक्विड जे आहे सिलेंडर मधलं नीट बघा हे लिक्विडचा आपल्याला स्थिर ठेवायचं असेल तर F1 फोर्स आणि F2 फोर्स आणि mg हे तिन्ही वेळेला गेले पाहिजे बॅलन्स केले पाहिजे. म्हणून काय लिहिलं बघा ऍज लिक्विड इज इन static equilibrium hence net upward force ल्या व्यवस्थित hence net upward force is equal to net downward force. ल्या hence इथून लिहितो बघा साइडला बघायचं आहे. I am shifting from this point to this point. ल्या hence net upward force is equal to काय असलं पाहिजे net downward force. लिहा is equal to net downward force. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बाळांनो हा. काय म्हणजे नेट अपवर्ड फोर्स इज इक्वल टू नेट डाऊनवर्ड फोर्स. आता अपवर्डला कोणते फोर्सेस बघा मग फक्त एक फोर्स आहे. कुठला आहे F2. यामुळे लवकर therefore F2 equal to F2 अपवर्डला F2 डाऊनवर्डला कोण आहे F1 बघा ना दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये F1 आहे ऑलरेडी. आणि अजून कुठला फोर्स आहे नीट बघा दिलेला मी F1 लिहिले बघा. F1 लिहिले का यस F1 हियर. आता बघा इथे F1 जर अजून कुठला फोर्स आहे mg कसा आहे वेट हो काय इट विल ऍक्ट डाऊनवर्ड. वेट ऑफ द बॉडी ऑलवेज ऍक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. डोंट फॉरगेट इट. मग काय ना सांगा F2 इक्वल टू F1 प्लस mg. F2 equal to what? F1 plus mg. The new line that by definition, write down by definition of pressure, yeah, by definition of pressure by the definition of pressure जो काही नंबर असेल टाका तुम्ही पुढे काय ना पहा F2 काय ना सांगा आपल्याला माहिती फॉर्म्युला फॉर्म्युला आहे P इक्वल टू F बाय फॉर्म्युला प्रेशरचा P इक्वल टू F बाय फोर्स बाय एरिया काल बघितले आपण लास्ट लेक्चरला प्रीवियस लेक्चरला बघितलेला आहे प्रीवियस व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे आपण इन प्रीवियस लेक्चर आता फोर्स काढा बाजूला काय ना फोर्स देयरफॉर F equal to pressure into area. F काय ना pressure into area. आता इक्वेशन करा मॉडिफाय हे इक्वेशन करा मॉडिफाय वरच्या इक्वेशन साठी. इथे F2 इथे मी लिहिणार इथे F2 equal to P2 A2 लिहिणार. लिहा लवकर मग. Therefore F2 काय ना सगळ्यांनी बघायचं इक्वेशन मॉडिफाय करा हे इक्वेशन मॉडिफाय करा वरच्यासाठी काय ना P2 A2 equal to इथे काय ना सांगा P1 A1 प्लस काय ना interesting part. You know very well. This is a very interesting part. समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? New line. But
डेन्सिटी इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. द्या लवकर. आपल्याला माहिती डेन्सिटी म्हणजे काय असते, मास बाय व्हॉल्यूम. काय तू मास काढा बाजूला, तू मास काढा. मास काय ना सांगा, इट इम्प्लाइज मास इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. मास म्हणजे काय, डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. देयरफॉर काय ना सांगा, दे रो इक्वल टू, रो म्हणजे डेन्सिटी इक्वल टू रो इनटू ए इनटू एच. व्हॉल्यूम म्हणजे काय असते, एरिया इनटू हाईट. एरिया हा सरफेस एरिया, एरिया इनटू हाईट. ओके. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा वरच्या इक्वेशन मध्ये. काय ना सांगा मग, एरिया इनटू हाईट. सॉरी, इथं आपण रो इज इक्वल द्यायला पाहिजे. काय ना सांगा, रो इक्वल टू ए एच. ए म्हणजे ए एच. ओके. मास डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. सो हियर व्हाट चेंजेस आर रिक्वायर्ड, लुक एट हियर. आपल्या मास पाहिजे, तर मास काय रो इनटू व्ही. देयरफॉर m इक्वल काय ना सांगा, रो ए एच. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इनटू हाईट. आता किंमत भरायला वरच्या इक्वेशन मध्ये. काय ना सांगा मग, P2 A2 इक्वल टू काय ना P1 A1. बघा, P2 इक्वल A2 इक्वल टू काय आलं, P1 A1 प्लस ला प्लस एज इट इज रो AH इंटू G. G ला G एज इट इज. आता लक्षात ठेवा, एरिया सगळा समान आहे, कारण सिलेंडर आपण कसा घेतला, इट इज अ आयडेंटिकल सिलेंडर, म्हणजे सरफेस एरिया समान आहे. That's why I can write here, put A1 equal to A2 equal to A. एरिया सरफेस एरिया सगळ्यांचा समान आहे, कारण बघा ना आपला आयरन दाखवले, हा एरिया पण समान आहे, हा एरिया पण समान आहे. फक्त नावाकरता आपण A1 टाकले, पण त्या ऍक्च्युअली काय गोष्टी केलं, एरिया समान आपण कन्सिडर केलेला आहे. मग इथं A ठेवला आपण, A होणार कॅन्सल, बरोबर आहे का. मग राहिले काय सांगा बरं, बरोबर आहे का. इथं A2 बरं स्टेप वाढूया आपण, नो प्रॉब्लेम. लिहा तर P2 into A. अरे A2 म्हणजे काय लिहिले मी, A लिहिले, इक्वल टू काय येणार, P1 into A प्लस रो A GH. आता बघा, हे A लाईन झालं कॅन्सल, इकडे A कॉमन आहे, कॅन्सल करू शकता. विच टर्म रिमेन दे, हा काय राहिला मग, सर इकडे बघायचं, मी इथे शिफ्ट होतो, इकडे शिफ्ट व्हायला सिक्वेन्स समजून घ्या प्रॉपरली. सो विच टर्म रिमेन दे, सो राइट P2 इक्वल टू P1 plus rho GH. And P2 equal to what? P1 plus rho GH. Therefore, I can write P2 equal to P1 plus rho G. H म्हणजे काय? x1 minus x2. आधी सांगितलं तुम्हाला. करा व्हॅल्यू सबस्टिट्यूट काय करणार मग? x1 minus इक्वेशनला बॉक्स करा. हे झालं जनरल फॉर्म्युला, की ज्या फॉर्म्युल्यानं आपण या पॉइंट P2 जवळ म्हणजे x2 जवळ किती प्रेशर असेल ते काढणार. प्रेशर पॉइंट का असणार आहे, P1 इतका असणार. P1 म्हणजे काय, प्रेशर ॲट पॉइंट सरफेस A1 और प्रेशर ॲट x1 लेवल प्लस रो G इनटू x1 मायनस x2. या फॉर्म्युला वापरून आपण वी कैन इझिली कॅल्क्युलेट द प्रेशर at a certain point if you know the value of x1 minus x2. तुम्ही कुठेही जरी कॅल्क्युलेशन वापरले, हे कुठल्याही एरियामध्ये कुठे जावा तुम्ही, if you use this formula you can easily get the pressure at a given point. I hope you are very much clear with this concept. आता मुद्दा तो ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय आणि गेज प्रेशर म्हणजे काय थोडं समजून घेऊया. ओके, याच्यामध्ये आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. नेक्स्ट पॉइंट टाका याच्यामध्येच. Right on. Note that if imaginary cylinder, if imaginary cylinder is shifted, if imaginary cylinder is shifted
liquid surface and if imagine cylinder is shifted at liquid surface, then आता तुम्ही सांगायचं मला, आता हा जो सिलेंडर आहे साइड बघायचा, हा सिलेंडर बघा, हा मी सरफेस काढला, मी सरफेस डायग्राम काढून डायग्राम माझ्यासोबत. फर्स्ट ऑफ ऑल शो कंटेनर, नंतर लिक्विड दाखवा, आता सिलेंडर आपला सरफेस वाला आहे दाखवा, इकडे बघा. त्यानंतर बघा, इफ द सिलेंडर इज ऍट द सरफेस, म्हणजे इथं आला तो, ऍटमॉस्फिअर आला नाही सांगा बरं, इथं एअर आहे, येस और नो? आणि तुम्हाला विचारलं की हा जो सरफेस आहे, नाव देतो मी सरफेस एरियाला कॅपिटल ए म्हणतो मी, तर या सरफेस ए पाशी किती प्रेशर असेल? सिंपल आहे. सिंपल आहे, मला सांगा इथं हाईट काय असणार याची? मी आधी सांगितले आपला प्रिव्हियस आर्टिकल, हाईट h माना, याचा सेन्स हाईट इज h. नीट बघा, हा झाला h. आता मी हाईट कुठून मोजतोय? तर मी इथं हाईट मोजतोय टॉप सरफेस पासून. हाईट कुठून मोजतोय मी? टॉप सरफेस पासून. आय एम मेजरिंग द हाईट, डोंट फॉरगेट. समजतं मी काय म्हणतो? कुठून मोजणार हाईट? मी वरच्या सरफेस पासून मोजतोय. इथं वर एअर आहे, म्हणजे मला सांगा साहजिकच इथं एअरचा प्रेशर असणार का नाही सांगा बरं? साहजिक या सरफेस एअरचं प्रेशर असणार का नाही सांगा बरं? यस. प्लस इथे जे लिक्विड आहे, या लिक्विड मुळे सुद्धा ह्या ए वर प्रेशर असणार का नाही? यस और नो? म्हणजे ह्या पॉइंट ए जवळ, या सरफेस ए जवळ प्रेशर असणार आहे. कुणावर प्रेशर असणार आहे? एक तर लिक्विड कॉलमचं प्रेशर असणार, कुणाचं लिक्विड कॉलम प्रेशर असणार? लिक्विड कॉलम प्रेशर असणार, प्लस ऍटमॉस्फिअरचं प्रेशर असणार. काय असणार? प्लस ऍटमॉस्फिअरचं प्रेशर असणार. हे विसरू नका की आपल्याला काय करायचं आहे, तर प्रेशर पॉइंट ए काढायचा. तर मी काय करणार आहे? इक्वेशन मॉडिफाय करणार. हे P2 म्हणजे काय? यस, प्रेशर ऍट पॉइंट ए. प्रेशर ऍट पॉइंट ए, एनी पॉइंट ए इनसाइड द लिक्विड कॉलम, त्याला म्हणतो आपण ऍब्सोल्यूट प्रेशर. काय म्हणतो मी त्याला? ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय? प्रेशर ऍट एनी पॉइंट इनसाइड द लिक्विड or inside the container, that pressure is called as absolute pressure. म्हणजे मी P2 ला काय म्हणणार तर absolute pressure. सो मी काय लिहितो बघा, therefore I can write P absolute is equal to P absolute equal to P1 म्हणजे काय? P1 म्हणजे काय? प्रेशर ऍट अपर मोस्ट सरफेस. बघा सिंपल आहे. इथं A1 कुठे आला? सरफेस वर आला की नाही? म्हणजे A चं प्रेशर असणार, म्हणजे काय झालं तर हे P atmospheric pressure प्लस काय ना रो GH. समजलं मी काय म्हणतोय? म्हणजे P absolute equal to P atmospheric प्लस रो GH. इतकं प्रेशर कुठे असणार आहे? ए जवळ असणार. विसरू नका कुठे असणार प्रेशर? ए जवळ. कोण विचारलं किती प्रेशर असेल एखाद्या ठिकाणी, तुम्ही म्हणणार सर लिक्विड कॉलमची हाईट सांगा. मी म्हणलं सर 10 सेंटीमीटर, मग टाका रो GH. आणि सर ए चं atmospheric प्रेशर ऍड करा. यस, आय एम गोइंग टू ऍड atmospheric प्रेशर. आणि जेव्हा मी ऍब्सोल्यूट प्रेशर इकडे बघा, P ऍब्सोल्यूट मधून इफ आय सबट्रॅक्ट P ऍटमॉस्फिअर, आय गेट रो GH. बरोबर आहे का? बघा ना, ही टर्म शिफ्ट केली आपण, ही टर्म इकडे शिफ्ट केली, मायनस होणार. आणि ही जी सबट्रॅक्शनची व्हॅल्यू आहे, ह्याला म्हणतात गेज प्रेशर. काय म्हणतात? गेज प्रेशर. सो व्हॉट आय कॅन राईट? देअरफॉर P गेज इज इक्वल टू काय ना रो GH. आणि P असल्याचा फॉर्म्युला काय मिळाला मला? इज इक्वल टू व्हॉट? P atmosphere प्लस रो GH. कारण हाईट इथून मोजलेली आहे, टोटल हाईट वी आर मेजरिंग फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट. यस और नो? आपला प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचा आर्टिकल लक्षात घ्या. ती सेम प्रेशर आपण हाईट मोजतोय, आपण हाईट मोजतोय आपण टॉप टू बॉटम. ओके, व्हॉट इज ऍब्सोल्यूट प्रेशर? आय गॉट ऍब्सोल्यूट प्रेशर इक्वल टू P atmosphere प्लस रो GH. आणि गेज प्रेशर म्हणजे काय? सबट्रॅक्शन. लक्षात ठेवा, P absolute मायनस P atmosphere म्हणजेच गेज प्रेशर. त्याला मी P गेज दिले इक्वल टू रो GH. म्हणजे काय? सिंपल लॉजिक आहे.
हे इक्वेशन डिराईव्ह केल्याशिवाय आपण इक्वेशन डिराईव्ह करू शकत नाही. या इक्वेशनचा बेस कोण आहे तर हे इक्वेशन आहे. आणि या इक्वेशनचा बेस कोण आहे ही डायग्राम आहे. आणि हा आहे सिंपल कॉन्सेप्ट जो आपण कव्हर केला, ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. आय होप यू आर व्हेरी मच क्लिअर विथ दिस आर्टिकल. आपण काय काय बघितलं? वी स्टडीड व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर, व्हॉट इज ऍब्सोल्यूट प्रेशर अँड व्हॉट इज गेज प्रेशर. तर हे आर्टिकल तुम्ही वारंवार वाचा, रिवाइज करा व्यवस्थित, जेणेकरून एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचं आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. आपल्या पुढचा आर्टिकल आपण कव्हर करणार आहे. ओके, आणि हे आर्टिकल बेसिक कव्हर केल्यानंतर आपलं पुढचं आर्टिकल समजणार आहे. ठीक आहे. सो रिवाइज दिस आर्टिकल. थँक्यू सो मच.